नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वांसाठी महत्त्वाचा आणि आनंदाचा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण एमपीएससी मार्फत घेणाऱ्या गट क च्या पदांची वाट बघत होती. ही जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होईल? तर जाहिरात संपूर्ण प्रसिद्ध झालेली आहे. तर डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. शैक्षणिक पात्रता काय आहे, कोणत्या पदासाठी किती जागा असणार आहे, जे बदल महत्त्वाचे झालेले आहेत ते देखील सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर याच्यामध्ये खूप महत्त्वाचे आणि मोठे बदल झालेले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी. तर बघू शकता इथं महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण किती जागा आहेत तर बघू शकता 2619 पदांच्या भरतीकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एमपीएससी गट क महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा या ठिकाणी बघू शकता 27 सप्टेंबर 2026 पासून महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर बघू शकता कशा प्रकारे होणार आहे. बघू शकता इथं काय आहे, ऑनलाईन. आधी इथून मागे सर्व एमपीएससी ऑफलाईन परीक्षा घेत होती. आता सर्वात मोठा बदल झालेला आहे ऑफलाईन. बघू शकता ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षाचे सविस्तर वेळापत्रक स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी मार्फत कोणत्याही पदाची सर्वात पहिल्यांदा अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्याच प्रकारचे अपडेट मिस होणार नाही. सर्व माहिती मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर एकूण किती पदांसाठी पदभरती केली जाणार आहे, वरतीच मी तुम्हाला सांगितलं. इथं जर बघितलं तर बघू शकता 2619 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपल्या वायबीडी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटणार आहे. तर 5 पदे असणार आहे. पहिलं बघू शकता उद्योग निरीक्षक हे पद असणार आहे. विभाग कोणता असणार आहे, हा संवर्ग आहे. त्याच्या अंतर्गत बघू शकता उद्योग ऊर्जा व कामगार विभाग हा विभाग आहे आणि इथं संवर्ग आहे. याच्यामध्ये एकूण किती जागांसाठी जाहिरात आलेली आहे, 9 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्याच्यानंतर बघू शकता तांत्रिक सहाय्यक या संवर्गामध्ये वित्त विभागामध्ये एकूण 3 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याच्यानंतर कर सहाय्यक बघू शकता हा वित्त विभागाच्या अंतर्गत येतं. तर इथे 282 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्याच्यानंतर बघू शकता सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क बघू शकता सर्वात महत्वाचं पद आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क चं पद असणार आहे. गृह विभागाअंतर्गत भरलं जाणार हे पद आहे. एकूण 461 याची पदे भरली जाणार आहेत आणि सर्वात जास्त पदे आहेत बघू शकता लिपिक टंकलेखक याच्यासाठी महाराष्ट्रीय शासकीय प्रशासकीय तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध संवर्गांमध्ये हे पद भरलं जातं लिपिकचं. याच्यासाठी सर्वात जास्त 1864 जागा याच्यामध्ये आहेत आणि सर्व या ठिकाणी पदे मिळून किती आहेत 2619 पदे आहेत. ठीक आहे. आता वरती मी बदल सांगितला. सर्वात महत्वाचं ऑनलाईन परीक्षा होणार आहे. इथं ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित सीबीटी होणार आहे ते सांगितलं. आता इथून खाली जे जे महत्वाचे पॉईंट आहे तेच मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आता या पॉईंट मध्ये काय म्हटलेलं आहे, प्रस्तुत परीक्षेतील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षण संवर्गाकरता अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्या आणि शैक्षणिक व शारीरिकदृष्ट्या पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करताना त्याचा संवर्गाचा विकल्प सादर करणे आवश्यक राहील. ते पुढे मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आता ऑनलाईन अर्ज तुम्हाला कशा प्रकारे आणि कधीपासून भरायचा आहे ते तुम्हाला इथे स्पष्ट सांगतो. बघू शकता आज दिनांक किती आहे तर आज दिनांक आहे 25 तारीख. आज 25 जून आहे म्हणजे परवापासून कधी 27 जून 2027 पासून बघू शकता दुपारी 2 वाजल्यापासून तुम्ही फॉर्म भरू शकता. 27 जून पासून कितीपर्यंत तर 17 जुलैपर्यंत फॉर्म भरू शकता. कंप्लीट 1 महिना तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क जर तुम्हाला भरायचं असेल तर ते 17 तारखेपर्यंत तुम्ही रात्री भरू शकता आणि भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे जर तुम्हाला हे चलन भरायचं असेल तर ते 19 जुलैपर्यंत तुम्ही भरू शकता आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकमध्ये जमा करण्याचा अंतिम दिनांक बघू शकता 20 जुलै एवढा आहे. ही माहिती समजली फॉर्म भरण्याची आणि तुम्हाला या ठिकाणी चलन वगैरे भरण्याची. ठीक आहे. आता तरतुदी वगैरे या महत्वाची माहिती दिलेली आहे ती नीट तुम्ही इथे बघून घ्यायची आहे. जाहिरात तुम्ही चांगल्या प्रकारे वाचायचं आहे. बघू शकता एवढ्या ह्या सूचना ज्या बोल्ड केलेल्या आहे, हायलाइट केलेल्या आहे, ज्या जास्त बोल्ड केलेल्या आहेत त्या देखील सूचना वाचून घ्या. संपूर्ण जाहिरात वायबीडी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल. टेलिग्राम ग्रुपवरती सर्च करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मी तुम्हाला देत आहे. ठीक आहे. आता बघू शकता पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणीपत्राद्वारे प्राप्त संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धीपत्रकाद्वारे करण्यात येईल. या महत्वाच्या पॉईंट देखील तुम्ही वाचून घ्यायचे आहेत. ठीक आहे.
आता जे जे महत्त्वाचे पॉइंट आहेत तेच मी सांगेल, कारण हे सर्व सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. आता बघू शकता AWS संदर्भात हे जेवढी या ठिकाणी हायलाइट दिली आहे, की तुम्ही इथे वाचून घ्या. ठीक आहे? बघू शकता. ते प्रमाणपत्र वगैरे बघू शकता 27 सप्टेंबर 2026च्या पूर्वीचे म्हणजे त्याच्या आधीचे पाहिजे आहे. ठीक आहे. ते तुम्ही वाचून घ्या. महत्त्वाचे पॉइंटच मी येथे कव्हर करणार आहे. NCL बाबत देखील नॉन क्रिमिनल ज्यांना लागू आहे त्यांची इथं प्रॉपर माहिती आहे. हा पॉइंट इथे तुम्ही नीट हे करा आणि आता परवा फॉर्म सुरू झाल्याच्या नंतर फॉर्म कशाप्रकारे भरायचा, अकाउंट कसं प्रकारे बनवायचं, तुमचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, ज्यांनी केलेलं नाही इथून मागे त्यांच्यासाठी सर्व माहिती डिटेल्समध्ये सांगणार आहे. ठीक आहे. महत्वाचे पॉइंटच याच्यामध्ये कव्हर करेल ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. वयाची अट तर तुम्हाला सर्वांना याच्यामध्ये माहित असणार आहे. ठीक आहे. खाली येत आहे महत्वाच्या सर्व सूचना आहेत. आता याच्यामध्ये पेमेंट दिलेले आहे. सर्व पदे गट क ची पदे आहेत. बघू शकता उद्योग निरीक्षण, उद्योग संचालनालय येथे S13 चा पेमेंट असणार आहे 34,400 ते 1,12,400. ठीक आहे. त्याच्यानंतर तांत्रिक सहाय्यक विमा संचालक इथं 29,200 ते 92,000 असणार आहे. कर सहाय्यक 25,500 ते 81,100 असणार आहे. लिपिक टंकलेखक 19,900 ते 63,200 आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक 38,000 S14चं पेमेंट असणार आहे 38,600 ते 1,28,000. ठीक आहे. 1,22,800. ठीक आहे. अशा प्रकारचं हे पेमेंट आहे. त्याच्यानुसार अधिक भत्ते तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये इथे भेटणार आहेत. प्लस पॉइंट आहे तो. आता बघू शकता वयोमर्यादा कधीपासून तुमची मोजली जाईल तर बघू शकता 1 ऑक्टोबर 2026 पासून तुमची वयाची गणना केली जाईल. वयाची गणना केली जाईल. आता या ठिकाणी वयाची अट काय आहे नीट समजून घ्या. सर्व उमेदवार सर्व बघू शकता कोणत्या पदासाठी तर उद्योग संचालनालय इथं 19 ठीक आहे. एक मिनिट एक मिनिट. ठीक आहे. आता हा पूर्ण मी वयाचा तक्ता इथे ओपन करतो. तर बघू शकता उद्योग निरीक्षकसाठी 19 वर्षापर्यंत पासून 38 वर्षापर्यंत भरू शकता आणि मागासवाले 43 वर्षापर्यंत, अमागासवाले 43, मागासवर्गीय 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. अमागास वगैरे सर्व यांची यादी खाली इथं प्रकल्पग्रस्तांची वगैरे इथं माहिती दिलेली आहे. 18 ते 45. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता तांत्रिक सहाय्यक यांची इथं वयोमर्यादा बघू शकता 19 वर्षापासून 38 ते 43. बाकी तुम्ही ज्यांना सूट आहे ते बघून घ्या. कर सहाय्यक 18 ते इथं 18 ते 38, 18 ते 43 ही बघा. त्याच्यानंतर लिपिकसाठी इथे बघू शकता आणि इथं RTO म्हणजे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक येथे इथे बघू शकता सर्व वयाची माहिती. आता शैक्षणिक पात्रता येते नीट समजून घ्या काय आहे आणि काय नाही. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे पॉइंट आहे बघू शकता एक इथं एक म्हटलेलं आहे उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता म्हणजे उद्योग निरीक्षक वगळता गट क वगळता इतर सर्वसामान्य संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. काय वगळून म्हटलेलं आहे उद्योग निरीक्षक हे वगळून म्हटलेलं आहे. तर बघू शकता 2 इथं दुसरा पॉइंट म्हटलेला आहे उद्योग निरीक्षक गट क संवर्गाकरिता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे आहे. काय आहे आता दुसरी इतर पदे आहेत त्यांना या ठिकाणी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे. फक्त उद्योग निरीक्षकसाठी काय आहे बघू शकता संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकी मधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका असणे गरजेचे आहे किंवा विज्ञान शाखेतील संविधानिक विषयाची पदवी हे असणे गरजेचं आहे. ठीक आहे. आता 3 बघू शकता सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्गाकरता अर्हता खालीलप्रमाणे काय आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक. ठीक आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत बघू शकता नीट लक्षात घ्या हे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक साठी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे SSC किंवा महाराष्ट्र शासनाने SSC च्या समतुल्य म्हणून घोषित केलेली अर्हता तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. दुसरा पॉइंट म्हटलेला आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण झाल्यानंतर स्वयंचल अभियांत्रिकी बघू शकता ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग काय म्हटलेलं आहे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग दुसरा पॉइंट आहे या वा यंत्र अभियांत्रिकी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयातील किमान 3 वर्षाची पदविका वा केंद्र
राज्य शासनाने त्याच समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. तिसरा पॉइंट म्हटलेला आहे स्वयंचल अभियांत्रिकी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग वा यंत्र अभियांत्रिकी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विषयातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा त्यापेक्षा अत्युच्च अर्हता धारण केलेले वा केंद्र वा राज्य शासनाने त्या समकक्ष म्हणून घोषित केलेल्या अर्हता धारण केलेल्या उमेदवारास खालील पात्र राहतील. म्हणजे ते पात्र राहतील हे इथं बघू शकता. हे त्याचे संदर्भ दिलेले आहेत त्याचे एवढे. ठीक आहे. मेकॅनिकलचे एवढे इंजिनिअरिंगचे एवढे संदर्भ दिलेले आहेत. ठीक आहे. हे गृह विभागाचे वगैरे नियम वगैरे इथे देण्यात आलेले आहेत. ते तुम्ही इथे वाचा सर्व. आता दुसरं आहे काय आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्ग करता अनुभवाची इथे तरतूद केलेली आहे. इथं बघू शकता. त्याच्यानंतर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संवर्ग करता वैद्य अनुज्ञप्ती इथं दिलेली आहे. ते इथं बघून घ्या. आणि त्याच्यासाठी शारीरिक अर्हता काय आहे तुम्ही बघू शकता. तुमची उंची 163 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे. ठीक आहे. पुरुष उमेदवारांसाठी आणि महिलांची उंची 155 असायला पाहिजे आणि पुरुषांची 163. पुरुषांची छाती या ठिकाणी बघू शकता 79 असणे गरजेचे आहे. महिलांसाठी छाती इथे लागू नसते. आणि वजन बघू शकता वजन इथं किती असायला पाहिजे महिलांची 45 किलो इथे असणे गरजेचं आहे. आणि छाती पुरुषांची 79 आणि तिथून पुढे 5 ने होणे गरजेचे आहे. आता इथं जे मेडिकल संदर्भात पॉईंट दिलेले आहे रंगहाद असू नये म्हणजे रातांधळेपणा बिना चष्म्याची दृष्टी चांगली असणे गरजेचे आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता बघू शकता टंकलेखन अर्हता बघू शकता काय म्हटलेलं आहे कर सहाय्यक साठी आहे आणि लिपिक टंकलेखक साठी आहे. काय म्हटलेलं आहे मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट असायला पाहिजे आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आणि त्याचे शासकीय टायपिंगचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे कर सहाय्यक साठी. त्याच्यानंतर लिपिक टंकलेखकला काय म्हटलेलं आहे मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि किंवा इथं किंवा म्हटलेलं आहे आणि इथं आणि म्हटलेलं आहे म्हणजे कर सहाय्यकला मराठी देखील 30 शब्द प्रति मिनिट पाहिजे आणि इंग्रजी देखील 40 शब्द प्रति मिनिट पाहिजे आणि दोन्हींचे प्रमाणपत्र तुमच्याकडे आवश्यक आहे. दोन्हीचे प्रमाणपत्र तुमच्याकडे काय आहे आवश्यक आहे. पण इथं काय म्हटलेलं आहे मराठी 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा 40 शब्द प्रति मिनिट म्हणजे जर मराठी असेल तर 30 शब्द प्रति मिनिट पाहिजे आणि इंग्रजी असेल तर 40 शब्द प्रति मिनिट पाहिजे. एकच दोन्हीपैकी एकच असेल तरी देखील तुम्ही येथे फॉर्म भरू शकता आणि त्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. ठीक आहे. शासनाचे महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त तिथून केलेलं तुमचं प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. परंतु इथं दोन्ही पाहिजे आहे मराठी इंग्रजी आणि फक्त मराठी पाहिजे किंवा इंग्रजी पाहिजे किंवा दोन्ही असेल तरी चालेल. फक्त एक असेल तरी देखील इथे तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. पात्रता गणनेचा दिनांक बघू शकता. मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे अनिवार्य आहे. ठीक आहे. इथे या ठिकाणी टंकलेखक अर्हता धारण करण्यातून तात्पुरती सूट कर सहाय्यक तसेच लिपिक टंकलेखक पदाकरता असं म्हटलेलं आहे. ते वेगळं आहे. जाऊ द्यात. महत्वाचा इथे पॉइंट बघूयात. निवड प्रक्रियेची माहिती इथे दिलेली आहे. तुम्ही तेही वाचून घ्या ज्यांना माहित नाही कारण जुने विद्यार्थी आहे MPSC चे त्यांना सर्वांना हे माहित आहे. आता परीक्षेचे टप्पे कशा प्रकारचे आहेत ना ते तुम्ही इथे बघून घ्या. ठीक आहे. बघून घ्या. काय म्हणजे इथं उद्योग निरीक्षक तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय त्याच्यानंतर कर सहाय्यक त्याच्यानंतर लिपिक टंकलेखक यांचे काय आहे बघू शकता. पहिल्यांदा संयुक्त तुमची काय होणार आहे पूर्व परीक्षा होणार आहे. पूर्व परीक्षा होणार आहे. ठीक आहे. सर्वांची. ठीक आहे. इथे पूर्व परीक्षा होणार आहे सर्वांची. त्याच्यानंतर मुख्य परीक्षा संयुक्त मुख्य परीक्षा आणि इथं याची बघू शकता इथे काय होणार आहे स्वतंत्र मुख्य परीक्षा होणार आहे. आणि या संयुक्त परीक्षेला इथे 100 गुण असणार आहेत. किती 100 गुण असणार आहे. आणि इथं जर बघितलं तर संयुक्त मुख्य परीक्षेचे गुण 400 इथे वरती या पदांना वरील पदांना 400 आहे आणि या पदाला आहेत 300. हा अभ्यासक्रम इथे तुम्ही नीट घ्या परीक्षेचा. आता इथं गोष्ट नीट लक्षात घ्या. इथं काय म्हटलेलं आहे बघू शकता. एक मिनिट. सदर संयुक्त पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित संयुक्त परीक्षा म्हटलेलं आहे. म्हटलं म्हणजे ही परीक्षा संयुक्त काय म्हटलेलं आहे संयुक्त पूर्व परीक्षा ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाणार आहे.
परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये आयोजित केली जाईल आणि प्रत्येक सत्रामध्ये स्वतंत्र प्रश्नपत्रिका दिली जाईल. सर्व संवर्गातील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप व काठिण्यता स्तर विचारात घेऊन परीक्षांचे सामान्यीकरण. बघू शकता, सामान्यीकरण म्हणजे नॉर्मलाइज. ज्याप्रमाणे TCS आणि IBPS मध्ये नॉर्मलायझेशन होत होते त्याचप्रमाणे इथे देखील नॉर्मलायझेशन आता होणार आहे. ठीक आहे, केले जाईल. त्यानुसार उमेदवारांचे नॉर्मलायझेशन गुण निश्चित करून त्याचप्रमाणे निकाल जाहीर करण्यात येईल. सामान्यीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन पद्धती संदर्भात विस्तृत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्ररित्या प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे जे नॉर्मलायझेशन आहे, सामान्यीकरण आहे, जे कशा प्रकारे होणार आहे त्याचं वैयक्तिक दुसरे परिपत्रक येईल. सदर नॉर्मलायझेशन सर्व उमेदवारांना बंधनकारक राहील याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता इथं बघू शकता काय म्हटलेलं आहे. ठीक आहे. इथं प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या सर्व सत्रातील परीक्षा गुण झाल्यानंतर उत्तर तालिका म्हणजे आन्सर की प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी सोडवलेल्या प्रश्नपत्रिका म्हणजे रिस्पॉन्स शीट संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून देण्यात येतील, असं देखील यांनी म्हटलेलं आहे. आता हे निकालाबद्दल इथे माहिती दिलेली आहे. जे महत्वाचे पॉइंट आहेत आता इथं बघू शकता. जे KYC संदर्भात मागे एक पॉइंट होता तो इथे त्यांनी कव्हर केलेला आहे. तो काय आहे ना, तुम्ही इथे बघून घ्या. पूर्व परीक्षेकरता अर्ज करण्याची पद्धत बघू शकता. अर्ज सादर करण्याचे टप्पे काय म्हटलेलं आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर यापूर्वी विहित पद्धतीने नोंदणी केली नसल्यास नोंदणी करून खाते प्रोफाईल तयार करणे. आता ज्यांनी आधी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. बाकी जे नवीन MPSC करता फॉर्म भरत आहे त्यांनी येथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. खाते तयार केलेले असल्यास ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे म्हणजे त्याची KYC वगैरे करणे, अपडेट वगैरे करण्याची गरज असेल तर ते अपडेट करणे तुम्हाला गरजेचं राहील. बाकी नवीन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही, फक्त ते अपडेट करणे गरजेचं आहे. आता तिसरा पॉइंट सर्वात महत्वाचा आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवाराच्या खात्याची KYC करण्याकरता आयोगाच्या संकेतस्थळावरील क्रमांक बघू शकता. DR काय म्हटलेलं आहे. ADR 2425 CR 6/2025 मात दिनांक 20 जून 2025 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे विहित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही पूर्ण करण्याकरिता स्वतंत्रपणे कालावधी उपलब्ध करून देण्यात येईल. म्हणजे KYC साठी नंतर कालावधी तुम्हाला देण्यात येईल. सदर कालावधीमध्ये खात्याची KYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य राहील, परंतु ते नंतर आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता इथं 6वा पॉइंट काय म्हटलेला आहे बघू शकता. परीक्षा शुल्काचा भरणा ते आहे महत्वाचं. ठीक आहे. इथं काय म्हटलेलं आहे. प्रस्तुत पूर्व परीक्षा राज्यातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार असून उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेल्या पत्र व्यवहाराचा पत्ता बघू शकता म्हणजे जो करेक्ट ऍड्रेस आहे विचारात घेऊन तसेच परीक्षा केंद्राची मर्यादा विचारात घेऊन विचारांनी उपलब्धतेनुसार उमेदवारांच्या संबंधित जिल्ह्यातील अथवा नजीकच्या जिल्ह्यातील परीक्षा देण्यात येईल. आता काय होतं, समजा एखाद्या सेंटरची कॅपॅसिटी किती आहे तर 250 उमेदवारांची आहे, परंतु तिथे ज्या उमेदवारांनी 250 सिलेक्ट केले तर तिथे तुम्हाला सेंटर भेटत नाही. जेणेकरून लवकरात लवकर फॉर्म तुम्ही भरायचा आहे. म्हणजे लगेच भरू नका, 4-5 दिवसांनी फॉर्म भरा, घाई करू नका. म्हणजे लवकर तुम्हाला पाहिजे ते सेंटर इथे उपलब्ध होऊन जाईल. ठीक आहे. आता कागदपत्र वगैरे अपलोड वगैरे करण्याची या ठिकाणी बघू शकता. साईज कमीत कमी साईज किती पाहिजे 50 KB आणि जास्तीत जास्त साईज ही 500 KBच्या दरम्यान असायला पाहिजे हे कागदपत्र अपलोड करताना. ठीक आहे. आता आता परीक्षा फी किती आहे हे गोष्ट याच्यामध्ये लक्षात घ्या. जे अमागास उमेदवार आहेत त्यांना इथे बघू शकता पूर्व परीक्षेसाठी 394 फी आहे आणि मुख्य परीक्षेसाठी 544 फी आहे. जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांना इथं बघू शकता पूर्व परीक्षेसाठी 294 आणि मुख्य परीक्षेला 344 असणार आहे. आणि माजी सैनिकांसाठी पूर्व परीक्षेला या ठिकाणी 44 आणि मुख्य परीक्षेला देखील 44 एवढी फी असणार आहे. ठीक आहे. आता इथं बघू शकता फीच्या संदर्भात फॉर्म भरताना आता ही फी परत येणार नाही हे लक्षात घ्या. आता इथं काय करायचं आहे. अर्ज सादरीकरणाचे टप्पे पूर्ण झाल्यावर उपलब्ध होणाऱ्या सबमिट आणि पे फीज या बटनावर क्लिक केल्यानंतर किंवा मुख्य पृष्ठाखालील माझे खाते या बघू शकता सदराखालील अर्ज केलेल्या पदांच्या फीज नॉट पेड अशी सद्यस्थिती लिहिलेल्या जाहिरात पद परीक्षेस पे नाव
पे नाव लिंकवर क्लिक करून परीक्षा चा शुल्क तुम्हाला भरणे गरजेचं आहे. ठीक आहे. आता ही या ठिकाणी परीक्षा शुल्क भरण्याचे इथे पॉइंट दिलेले आहेत. ते तुम्ही नीट वाचून घ्या, कारण खूप साऱ्या अडचणी तुम्हाला नंतर येऊ शकतात. त्याच्यासाठी आता प्रवेश पत्र कशा येईल, परीक्षा संदर्भात माहिती वगैरे इथे दिलेले आहे. ठीक आहे. इथे टॅब आता इथं वेबसाईट उपलब्ध करून दिलेली आहे. ते तुम्ही बघून घ्या. आता इथून पदे आता इथं बघू शकता उद्योग निरीक्षकची किती पदे आहेत बघू शकता. उद्योग निरीक्षकची फक्त 9 पदे आहेत. इथं कॅटेगरी वाईज इथे तुम्ही बघू शकता आणि इथं आरक्षण आहे बघा. इथं तांत्रिक सहाय्यकची 3च पदे भरली जाणार आहे. इथं कॅटेगरीनुसार इथं आरक्षण आहे बघा. त्याच्यानंतर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक जे आहे ना, त्याची 461 पदे भरली जाणार आहे. इथं तुम्ही सर्व कॅटेगरी वाईज बघा. इथं सर्व कॅटेगरी वाईज तुम्ही इथे बघून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही इथं आरक्षण आहे बघा आणि कर सहाय्यक गट क ची इथे 282 पदे भरली जाणार आहे. इथं तुम्ही जागा इथे बघून घ्या. आणि इथून खाली जी पदे आहेत ना टंकलेखकची 1864 जी पदे आहेत ना, ती जिल्ह्यानुसार तुम्हाला भरायची आहे. जिल्ह्यानुसार तुम्ही पदे दिलेली आहेत. आता ही काय आहे एकूण 243 विभागांमध्ये ही पदे विभागली जाणार आहेत. ठीक आहे. ही किती पदे आहेत तर बघू शकता इथं किती आहेत तर 243 पदे 1 मिनिट. ठीक आहे. सर्व मिळून जर बघितलं ना कशाचे आहे लिपिक नियत टंकी लेखक हे मंत्रालयीन प्रशासन विभागामध्ये आहे 243. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता सह्याद्री नंदिनी राज्य अतिथीगृह मुंबई येथे 2 पदे. आता हे वेगवेगळ्या विभागांमध्ये हे लिपिकचे पदे डिव्हाइड केलेले आहेत. खूप सारे पीडीएफ आहे. अशा प्रकारे संपूर्ण पीडीएफ आहे तुम्हाला आपल्या वायबीडी अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.